शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. पानंद रस्ते योजनेत सरकारने मोठे बदल केले आहेत. आता रस्त्यावर अतिक्रमण केल्यास थेट योजना बंद होणार आणि 5 वर्षासाठी सरकारी लाभही बंद होऊ शकतात. तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे आपण दररोज नवीन शासन निर्णय म्हणजे GR सोप्या भाषेत समजावून सांगतो. आज आपण पाहणार आहोत दिनांक 25 मार्च 2026चा महत्त्वाचा GR. तर या GRची बेसिक माहिती पाहूया. तर हा GR महसूल व वन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पानंद रस्ते योजनामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना बारमाही रस्ते उपलब्ध करणे, शेतीमाल वाहतूक सुलभ करणे. तर आता सर्वात महत्त्वाचा बदल बघू, अतिक्रमण नियम. जर कोणी शेत रस्त्यावर अतिक्रमण केले तर तहसीलदार 7 दिवसांची नोटीस देणार आणि 7 दिवसात अतिक्रमण काढले नाही तर सरकार स्वतः ते हटवणार. आणि लक्षात ठेवा, अशा व्यक्तीचा आधार कार्ड आणि फार्मर ID 5 वर्षासाठी ब्लॉक होऊ शकतो. सरकारी योजना आणि मदत मिळणार नाही. हा खूप कडक निर्णय आहे. नंतर शेतकऱ्यांसाठी जमीन देण्याबाबत नियम. तर आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सरकार कोणतेही जमीन अधिग्रहण करणार नाही. शेतकरी स्वतःहून जमीन देऊ शकतात, पण नोंदणीकृत दानपत्र किंवा हकसोडपत्र करणे अनिवार्य. 7/12वर नोंद केली जाईल आणि एकदा जमीन दिल्यावर परत मिळणार नाही. स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी माफ आहे. नंतर प्रगतशील शेतकरी निवड बदल. तर आता समितीमध्ये शेतकरी निवडीचा नियम बदलला आहे. आधी SDO आणि कृषी अधिकारी निवड करायची. आता थेट आमदार म्हणजे MLA 5 शेतकरी निवडू शकतात. यामुळे स्थानिक स्तरावर निर्णय सोपे होतील. नंतर कंत्राटदार नियम. कंत्राटदारांसाठी मोठे बदल. तर सिक्युरिटी डिपॉझिट 2% किंवा 15 लाख जे जास्त असेल. काम न केल्यास ब्लॅकलिस्ट, डिपॉझिट जप्त. एकाच कंत्राटदाराऐवजी अनेकांना काम वाटप करता येईल. मशिनरी स्वतःची असणे आवश्यक. नंतर महसूल विभागाची जबाबदारी. तर महसूल अधिकाऱ्यांना आता अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. जमीन कायद्यानुसार आदेशांची अंमलबजावणी करणे बंधनकारक. रस्ते मोकळे ठेवण्याची जबाबदारी. तर मित्रांनो, या GRमधील मुख्य मुद्दे म्हणजे अतिक्रमणावर कडक कारवाई, जमीन देताना कायमस्वरूपी हस्तांतर, MLAला शेतकरी निवडीचा अधिकार आणि कंत्राटदारांसाठी कडक नियम. तर ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, पण नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.